स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते. आज आपण मकर राशीच्या जातकांना जानेवारी 2024 हा संपूर्ण महिना कसा राहणार आहे याबाबत माहिती घेत आहोत. माहितीला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते, आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करावा. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करायला अजिबात विसरू नका. तुमची मकर रास आहे. मकर राशीप्रमाणे ग्रहस्थिती कशी लाभलेली आहे आणि या ग्रहस्थितीचा तुमच्या जीवनावरती या संपूर्ण महिन्याभरामध्ये कशा प्रकारे शुभ अशुभ परिणाम होणार आहेत याबाबत माहिती घेणार आहोत. लग्नस्थानाची स्थिती पाहता लग्नेश शनिदेव हे द्वितीय स्थानात आलेले आहेत, कुटुंब स्थानात आलेले आहेत. त्यामुळे या संपूर्ण महिन्याभरामध्ये तुम्हाला कुटुंबाचं सौख्य प्राप्त होणार आहे. कुटुंबामध्ये एखादं कार्य किंवा एखाद्या गोष्टीमुळे एकत्रित येऊन एखाद्या महत्त्वपूर्ण कार्यावर विषयावरती चर्चा होऊ शकते. एखादी आनंददायी वार्ता कुटुंबामध्ये प्राप्त होऊ शकते, असेही शुभ संकेत आहेत. याचबरोबर धनस्थानाच्या दृष्टीने विचार केला असता धनेश शनिदेव हे धनस्थानात विराजमान आहेत. शनिदेव ज्या ठिकाणी येतात तेथील वृद्धिंगत करून देतात, धनवृद्धिंगत करून देतात. तुम्ही मार्केटिंग संदर्भातील कामे करत असाल, शेअर मार्केटमध्ये तुम्ही गुंतवणुकी करत असाल तर नक्कीच तुम्ही या महिन्यात करू शकता. अतिशय शुभ प्रमाणात फळ प्राप्त होऊ शकेल. याचबरोबर तृतीय स्थानाकडे वळूया. या महत्त्वपूर्ण स्थानावरून आपण परिश्रम पाहतो. तुम्हाला दैनंदिन जीवन व्यतीत करताना रोजच्या कामाला एक कष्टाने सुरुवात करावी लागते आणि सगळ्या काही गोष्टी कष्टाने प्राप्तही होतात आणि तेच काहीसं प्रमाण तुम्हाला या महिन्यात अधिक होण्याची शक्यता आहे, कारण या स्थानामध्ये राहुदेव आलेले आहेत. राहुदेव त्यांचं कार्य चोख करत असतात. अर्थात तुम्हाला नोकरीविषयी किंवा एखाद्या कार्याविषयी आवड आहे किंवा नोकरीची आवश्यकता आहे, एखाद्या महत्त्वपूर्ण कार्यामध्ये सफलता होणं आवश्यक आहे, तर असे शुभ संकेतही राहुदेव देतात. बऱ्याचदा काय होतं, राहुदेवांवरनं छळ कपट या गोष्टी फक्त पाहिल्या जातात आणि राहुदेवांचं हे अशुभ फळ मिळतं म्हणून राहुदेवांना एक भयंकर ग्रह म्हणून ओळखलं जातं. परंतु तसं नाही. राहुदेव हे कृपाशील पण आहेत, कृपा प्राप्त करून देणारे सुद्धा ग्रह म्हणले जातात. राहुदेवांची विशेष कृपा होते ते मीडिया क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या व्यक्तींवर. या महिन्यामध्ये तुम्ही जर मीडिया क्षेत्रामध्ये यूट्यूबर असाल किंवा इतर काही कारणास्तव मीडिया क्षेत्रामध्ये तुम्ही कार्यरत आहात तर नक्की तुमच्यासाठी सुद्धा राहुदेवांची विशेष कृपा होऊ शकेल. उत्तुंग असं यश प्राप्त करून देण्यासाठी सुद्धा राहुदेवांची विशेष कृपा होईल. चतुर्थ स्थानाकडे वळूया. चतुर्थ स्थानावरून आपण वाहन वास्तूचं सौख्य पाहतो. या दृष्टीने विचार केला असता वाहन वास्तूचं सौख्य तुम्हाला या महिन्याभरामध्ये गुरुदेवांच्या कृपेने प्राप्त होऊ शकेल. गुरुदेव हे चतुर्थ स्थानात आलेले आहेत. वाहन वास्तू या संदर्भातील कामे मार्गी लागतील, परंतु तुम्हाला स्वतःला एखाद्या वास्तूमध्ये तुम्ही जिथे राहताय त्या वास्तूमध्ये थोडंसं असमाधान आहे किंवा अशांतता आहे, अशा काहीसे अनुभव सुद्धा प्राप्त करून देतील. अर्थात गुरुदेव ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणचं शुभ अशुभ दोन्हीही फळ तुम्हाला उत्पन्न करून देतात. तुम्हाला नवीन वास्तू घ्यायची असेल, वाहन घ्यायचं असेल तर त्या संदर्भातील कामे मार्गी लावतील, परंतु आहे त्या ठिकाणी थोडीशी साशंक परिस्थिती निर्माण करून देतील. असे काहीसे कुयोग संभवतात. याचबरोबर पंचम स्थानाकडे वळूया. शिक्षण, संतती आणि प्रेमप्रेणे या दृष्टीने विचार केला असता पंचम स्थानाची स्थिती पाहणं अत्यंत गरजेचं ठरतं. पर्यंत शुक्रदेवांचं हे गोचर राहणार आहे. अर्थात तुम्हाला समसप्तक योगावर आलेलं हे शुक्रदेवांचं गोचर विशेष लाभदायक ठरणार आहे. ते म्हणजे तुम्ही जे शिक्षण घेत आहात, शालेय जीवनातील शिक्षण असू दे किंवा उच्च शिक्षण असू दे, या शिक्षणामध्ये एक चांगली संधी उपलब्ध करून देतील. मात्र त्या संधीचा लाभ तुम्ही किती मोठ्या प्रमाणात घेता हे फार महत्त्वपूर्ण ठरू शकेल. याचबरोबर कला क्षेत्र, वाणिज्य किंवा कायद्यासंदर्भातलं शिक्षण तुम्ही घेत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी येणार आहे. तुमचं शिक्षणामध्ये मन रमणं, शिक्षणाची आवड जास्तीत जास्त प्राप्त होणं या संदर्भातील सुद्धा सुयोग प्राप्त होत आहेत. याबरोबरच प्रेमप्रणयाच्या दृष्टीने विचार केला असता तुमचा प्रियकर किंवा प्रेयसी यांना समजून घ्या. त्यांच्या काही अडचणी आहेत किंवा काही समस्या आहेत, त्यामुळे ते त्रस्त आहेत. तुम्हाला जास्त वेळ देऊ शकत नाहीत, कारण या महिन्यामध्ये या काही गोष्टी नक्कीच घडू शकतात. त्यांच्याकडनं तुम्हाला वेळ न मिळाल्यामुळे तुम्हाला नाराजीचा स्वर लागू शकतो. तर जास्तीत जास्त तुम्ही त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. नातं टिकवण्याचा प्रयत्न तुमच्याकडनं व्हायला हवा. याचबरोबर षष्ठ स्थानाकडे वळूयात. षष्ठ स्थानावरून आपण रोग, हितशत्रूंचा त्रास पाहतो. या स्थानात असणारी बुधदेवांची रास आणि बुधदेव लाभस्थानातनं वृश्चिक राशीमधनं गोचर करत आहेत. 8 तारखेपर्यंत बुधदेवांचं हे गोचर राहणार आहे. अर्थात तुम्हाला स्वतःला आजारपणाच्या तक्रारी 8 तारखेपर्यंत किरकोळ प्रमाणात जाणवू शकतात. मानसिक तणाव किंवा संभ्रम अवस्था या काही गोष्टींमधून तुम्हाला जावं लागणार आहे. 8 जानेवारी नंतर मात्र तुम्हाला शुभ संकेत आहेत आरोग्यासंदर्भातले.
राशीपत्रिकेतील 7वं घर अर्थात सप्तम स्थान तुमच्या जोडदाराच्या सौख्याचं स्थान. या महिन्यामध्ये यावर येणारी राहुदेवांची पंचमदृष्टी आणि मंगळदेवांची अष्टमदृष्टी यामुळे काय होईल, गृहकलह निर्माण करून देणारी परिस्थिती निर्माण होऊ शकते. याला आळा तुम्हीच घालू शकता, कारण तुमचा स्वभाव हा मूळतः प्रामाणिक, मायाळू आणि तितकाच चिडचिडा सुद्धा आहे. त्यामुळं घरामध्ये वातावरण कसं स्थिर राहील, कुठल्याही प्रकारचे वाद संघर्ष संभवणार नाहीत याची सगळ्यात जास्त काळजी आणि तुमच्याकडनं प्रयत्न व्हायला हवेत की ही वाददायक परिस्थिती निर्माणच तर होणार नाही ना. याचबरोबर तुमच्या जोडीदाराच्या आरोग्यासंदर्भातील सुद्धा तक्रारी या महिन्याच्या 8 तारखेपर्यंत संभवतात. त्यामुळे त्यांचीही विशेष काळजी घ्या. याभरामध्ये तुम्हाला मनसोक्त असा आनंद प्राप्त करून देणारं एखादं महत्त्वपूर्ण कार्य हाती घ्यावं लागणार आहे. अर्थात त्याची संधी रविदेव प्राप्त करून देतील. धार्मिक कार्य, आध्यात्मिक कार्य यामध्ये सुद्धा तुम्ही रममाण होणार आहात, आनंद प्राप्त करून घेणार आहात. एखादी महत्त्वपूर्ण सहल, आनंददायी यात्रा पर्यटनाच्या दृष्टीने सुद्धा प्राप्त होऊ शकते. भाग्योदयाच्या दृष्टीने विचार केला असता या महिन्याभरामध्ये गव्हर्नमेंट सर्व्हिससाठी प्रयत्न करत असाल किंवा एखाद्या महत्त्वपूर्ण ठिकाणी व्यवसायाच्या दृष्टीने प्रयत्नासाठी तुम्ही जागा पाहत असाल तर ती जागा सुद्धा प्राप्त होऊ शकते, असे शुभ संकेत आहेत. याबरोबरच परदेश गमन आणि यात्रा योग पाहता तुम्हाला या महिन्यामध्ये बाहेर राज्यात, बाहेर देशात जायचं असेल तर 18 तारखेनंतर शुभ संकेत आहेत. 18 तारखेपर्यंत मध्यम स्थिती दर्शवते. उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने विचार केला असता त्या स्थानात आलेली शुक्रदेवांची रास आणि शुक्रदेव हे मंगळदेवांच्या राशीतनं गोचर करत आहेत. अर्थात तुमचा हॉटेल व्यवसाय असेल किंवा एखादा छोट्याखानी व्यापार असेल, सौंदर्य प्रसाधनासंदर्भातील व्यवसाय असतील किंवा कॉस्मेटिक संदर्भातील व्यवसाय असतील तर तुम्हाला ते व्यवसाय तेजीत आणता येतील. त्या व्यवसायामध्ये वाढ होईल, वृद्धिंगत होईल असे शुभ संकेत आलेले आहेत. लाभेश मंगळदेव हे गुरुदेवांच्या राशीत आलेले आहेत. गुरुदेवांचा आणि मंगळदेवांचा होणारा अन्योन्य योग हा अतिशय लाभदायक ठरणार आहे. या महिन्यामध्ये तुम्हाला पैशासंदर्भातील कुठलेही कामे अगदी सहज पूर्ण होऊ शकतील. त्यामधील ज्या येणाऱ्या अडचणी आहेत, समस्या आहेत आणि यामुळे तुम्हाला वारंवार त्रस्त व्हावं लागतं, कारण 7:30 तुम्ही जात आहात. शनिदेवांच्या कृपाछत्र छायेखालनं तुम्ही जात आहात. त्यामुळे या समस्या नक्कीच येतात, परंतु या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून या समस्येतनं तुम्हाला काहीशा अंशी राहत प्राप्त होऊ शकते. यातनं तुम्हाला बाहेर पडण्याचे मार्ग प्राप्त होऊ शकतात. खर्चाच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्या प्रियकर प्रेयसी यांच्यासाठी किंवा तुमच्या जोडीदारासाठी विशेष खर्च होण्याचे शुभ संकेत या महिन्यात आहेत. अर्थात सकारात्मक खर्च होऊ शकेल. एखाद्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंटसाठी किंवा व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी सुद्धा खर्च होण्याचे संकेत आहेत. अशा प्रकारे मकर राशीच्या जातकांना संपूर्ण जानेवारी महिना कसा राहणार आहे याबाबत आपण माहिती घेतली. तर आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका. तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी आहेत, समस्या आहेत, त्यावर मार्गदर्शनाची आवश्यकता वाटत आहे तर नक्की तुम्ही मला संपर्क करू शकता. माझा संपर्क क्रमांक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतच आहे. पुन्हा भेटणार आहोत अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.